श्री गुरुचरित्र अध्याय 43 अनंत व्रत कथा कौटिन्य आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नरसिंह सरस्वती सायन देवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागली. ते म्हणाले, पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राजवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले. तो म्हणाला, सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त झालेला म्हणून शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात. अर्थात हे माझेच व्रत आहे. तो जो करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात. कृतयुगात सुमंदू नामक वशिष्ठ गोत्री ब्राह्मण होता. भृगु कन्या दीक्षा ही त्याची पत्नी. या दंपतीस सुशीला नावाची कन्या होती. ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली. सुमंतूने कर्कशी नावाच्या दृष्ट व कलाप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला. ती सुशीलेला खूप त्रास द्यायची व तिचाही अपमान करायची. सुशीला वर झाली. एके दिवशी कौटिन्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतच्या घरी आला. त्याने सुशीलेला मागणी घातली. सुमंतूने आपल्या कन्येचा तिच्याशी विवाह लावून दिला. मग जामाताला 2 महिने आपल्या घरीच ठेवून घेतले. या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देत आहे त्याने प्रत्यक्ष अनुभवले. त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिराड करण्याचा विचार सांगितला. त्याच्या संमतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्यग्रामी जाण्यास निघाला. कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही. सुमंतूचा नाईलाज झाला. त्याने स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा पत्रात बांधून कन्येच्या हाती दिला. सुशीलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली. कौटिन्याने नदी तीरी रथ थांबवला आणि तो अनुष्ठानात बसला. तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या. त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या. सुशीला जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत. त्यांनी तिला व्रताचे सर्व विधी समजावून सांगितला. तिला व्रताचे साहित्य दिले. मग तिने ही अनंताची पूजा केली. पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला. या सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली. त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते. ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आली. येथील लोकांनी कौटिन्याचे स्वागत केले आणि हे तपोनिधी, आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रसादात नेले. अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला. काही दिवसांनी कौटिन्याने सुशीलेला विचारले, तुझ्या हातात हा लाल दोरा कसला? तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली, अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे. हे ऐकून कौटिन्याला राग आला. तो म्हणाला, कोण अनंत? कसला दोरा? हा सर्व माझ्या तपश्चर्येचा पुण्यलाभ आहे. त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत विरकावला. सुशीलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला. या प्रसादामुळे भगवान अनंत संतापले. त्यांची अवकृपा होताच कौटिन्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली. शत्रू प्राणघात करतील या भीतीने कौटिन्य पत्नीसह अरण्यात पळून गेला. त्याला पश्चाताप वाटत होता. अनंता, मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला. मार्गामध्ये त्याला फळांनी भरलेला आम्रवृक्ष दिसला. तिथे पक्षी फिरकत नव्हते. नवसू धेनू दिसली. तिला चारा खाता येत नव्हता. मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला. आणखीन पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली 2 रम्य सरोवरे दिसली. पण हंसादी एकही पक्षी तेथे फिरकत नव्हता. पुढे एक गर्दभ व हत्ती दिसला. कौटिन्याने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलले नाही. कौटिन्य आपल्या भेटीसाठी धर्मत्व आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले. मी तुला अनंताचे दर्शन घडवतो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले. ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौटिन्यास मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणाने त्याला प्रसादात नेऊन सिंहासनावर बसविले. मग ब्राह्मण वेश टाकून त्याला शंख, चक्र, गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखविले. कौटिन्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षांबद्दल विचारले. अनंत म्हणाले, आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता. त्यांनी आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही.
गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती. बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता, त्याने कधी दानधर्म केला नाही. बरोबरी ही पूर्वजन्माची सख्खी भावंडे, त्या बहिणींनी एकमेकींनाच काय द्यायचे ते दिले, दुसऱ्यांना काही दिले नाही. तू पहिलेला गर्दभ हा तुझा क्रोधच होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून गर्दभाच्या जन्माला गेला. हत्ती हा तुझ्या तपश्चर्येचा गर्व होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून हत्तीरूपाने जन्मला. आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे, म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे. तू पुनर्वसू नक्षत्र मंडलात चिरकाळ वास करशील. श्री गुरु म्हणाले, अनंतव्रत केल्याने कौंडिन्याचे कल्याण झाले. पांडवांना राज्यप्राप्ती झाली. तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा. श्री गुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या दिनी अनंतव्रत केले. सिद्ध मनाला नामदार का तुझा पूर्वज सायनदेव याने श्री गुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली.